रिपब्लिकन सेना आत्तापर्यंत ॲक्टिव्ह पॉलिटिक्समध्ये नव्हती. तर बाबासाहेबांच्या काळानंतर ज्या पद्धतीने कार्यकर्त्यांची ससेहोलपट झाली आणि ज्या पद्धतीनं फक्त नेत्यांना पदं मिळाली, नेते आमदार खासदार मंत्री झाले, परंतु दुर्दैवानं आंबेडकरी कार्यकर्ता हा उपेक्षित राहिला, दुर्लक्षित राहिला आणि तो उद्ध्वस्त झाला. जी आंबेडकरी चळवळ चालते ती नेत्यांमुळे चालत नाही तर कार्यकर्त्यांमुळे चालते आणि त्या कार्यकर्त्याला सक्षम कळलं पाहिजे. कार्यकर्ता त्याच्या पायावरती उभा राहायला पाहिजे, तर खऱ्या अर्थानं आंबेडकर चळवळ गतिमान होईल. आणि स्वराज्य संस्थेमध्ये आपण कोणाशी तरी युती करायची आणि कार्यकर्त्यांना खऱ्या अर्थानं या सत्तेमध्ये त्यांना म्हणजे झेडपी, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिकेमध्ये आंबेडकर चळवळीचे कार्यकर्ते जास्तीत जास्त कसे पोचतील या दृष्टिकोनातून एक विचारपूर्वक रिपब्लिकन सेनेच्या कोर कमिटीमध्ये विचार करण्यात आला आणि कोण आपल्याला न्याय देऊ शकेल अशा पद्धतीची चर्चा झाली. आणि त्यानंतर असं ठरवण्यात आलं की एकनाथ शिंदे जे हाडाचे कार्यकर्ते आहेत आणि खालून वरती आलेले कार्यकर्त्यांचे सुखदुःख ओळखतात, त्यामुळे आपण सुद्धा हे कार्यकर्त्यांसाठी करत आहोत म्हणून त्यांच्या पक्षाबरोबर युती करायचं असं आम्ही ठरवलं. 16 जुलै 2025 रोजी आम्ही दोघांनी मिळून युतीची घोषणा केली. त्यांना आम्ही सांगितलेलं की आम्हाला तुम्हाला जे काही सत्तेमध्ये सहभाग मिळेल, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जे काही तुमच्याकडे जे काही मतदारसंघ आणि इतर असतील त्यातलं 10% तरी आमच्या लोकांना रिपब्लिकन सेनेच्या द्या. आणि त्याबाबत त्यांनी म्हटलेलं आहे की आम्ही पॉझिटिव्ह आहोत, फक्त तुमचे उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणात जिंकणारे असले पाहिजे तेवढी एक कंडिशन त्यांनी घातली. तर त्यामुळं आज मला असं वाटतंय की आंबेडकर चळवळीतला कार्यकर्ता हा एका म्हणजे सत्तेच्या दिशेने चाललेला आहे, त्याला उपेक्षित ठेवण्यात आलेला आहे. त्याला कुठेतरी सत्तेचं आशास्थान वाटत म्हणजे मिळेल असं आशा वाटते. बघा, आमची युती ही एकनाथ शिंदेबरोबर झालेली आहे. आमची युती पहिल्यांदा लक्षात घ्या, आमची युती महायुतीबरोबर झालेली नाही, तर आमची युती एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेबरोबर झालेली आहे. आणि त्यांना आम्ही सांगितले तुमच्या वाटेला जे काही त्याच्यात 10% आम्हाला द्यावं अशी आमची अपेक्षा आहे त्यांच्याकडून आणि ते त्यांनी मान्य केलेलं आहे. देशातलं एक ऊर्जास्थळ, शक्तीस्थळ आणि प्रेरणास्थळ म्हणून ज्या स्थळाला ओळखलं जातं अशा आंबेडकर भवनमध्ये मी या ठिकाणी आहे आणि आपल्याशी बातचीत करण्यासाठी रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी तथा इंदू मिलच्या लढ्याचे प्रणेते आणि बौद्धजन पंचायत समितीचे सभापती आणि पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाचे नातू अनुराज आंबेडकर सर आपल्यासोबत या ठिकाणी जोडलेले आहेत. सर, काय भीम, तुमच्या सर्व प्रेक्षकांना मी क्रांतिकारी जय भीम करतो आणि तुमच्या चॅनेलला तो अजून पुढे जावा आणि मोठा चॅनल व्हावा अशी सदिच्छा व्यक्त करतो. सर, काय सांगाल, आपण आता सध्या जे निवडणुकांचं वारं महाराष्ट्रामध्ये वाहू लागलेलं आहे आणि संपूर्णतः रणधुमाळी देखील काही दिवसांमध्ये सुरू होणार आहे. रिपब्लिकन सेना देखील राजकीय भूमिकेमध्ये आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत त्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये रिपब्लिकन सेनेची नेमकी भूमिका काय असणार आहे? रिपब्लिकन सेना आत्तापर्यंत ॲक्टिव्ह पॉलिटिक्समध्ये नव्हती. आमचे उमेदवार वगैरे फारसे उभे कधी राहिले नाहीत. पण यावेळेस आम्ही ठरवलं की आंबेडकरी चळवळीमध्ये 60-70 वर्षाचा इतिहास पाहिला तर बाबासाहेबांच्या काळानंतर ज्या पद्धतीने कार्यकर्त्यांची ससेहोलपट झाली आणि ज्या पद्धतीनं फक्त नेत्यांना पदं मिळाली, नेते आमदार खासदार मंत्री झाले, परंतु दुर्दैवानं आंबेडकरी कार्यकर्ता हा उपेक्षित राहिला, दुर्लक्षित राहिला आणि तो उद्ध्वस्त झाला. आणि ह्याला जवळजवळ 60-70 वर्ष आली. आणि त्यानंतर मी असं ठरवलं की हे जे चाललेलं आहे, जी आंबेडकरी चळवळ चालते ती नेत्यांमुळे चालत नाही तर कार्यकर्त्यांमुळे चालते आणि त्या कार्यकर्त्याला सक्षम कळलं पाहिजे. कार्यकर्ता त्याच्या पायावरती उभा राहायला पाहिजे, तर खऱ्या अर्थानं आंबेडकर चळवळ गतिमान होईल. आणि त्यामुळं आम्ही यावेळेस लोकसभा आणि विधानसभेच्या ह्या इलेक्शन संपल्यानंतर असं ठरवलं की स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आपण कोणाशी तरी युती करायची आणि कार्यकर्त्यांना खऱ्या अर्थानं या सत्तेमध्ये त्यांना म्हणजे झेडपी, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिकेमध्ये आंबेडकर चळवळीचे कार्यकर्ते जास्तीत जास्त कसे पोचतील या दृष्टिकोनातून एक विचारपूर्वक रिपब्लिकन सेनेच्या कोर कमिटीमध्ये विचार करण्यात आला आणि
कोण आपल्याला न्याय देऊ शकेल अशा पद्धतीची चर्चा झाली. आणि त्यानंतर असं ठरण्यात आलं की एकनाथ शिंदे जे हाडाचे कार्यकर्ते आहेत आणि खालून वरती आलेले कार्यकर्त्यांचे सुखदुःख ओळखतात आणि त्यामुळे आपण सुद्धा हे कार्यकर्त्यांसाठी करत आहोत म्हणून त्यांच्या पक्षाबरोबर युती करायचं असं आम्ही ठरवलं. आणि त्या पद्धतीने आमच्या चर्चा झाल्या आणि 16 जुलै 2025 रोजी आम्ही दोघांनी मिळून युतीची घोषणा केली. त्यांना आम्ही सांगितलेलं की आम्हाला तुम्हाला जे काही सत्तेमध्ये सहभाग मिळेल, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जे काही तुमच्याकडे जे काही मतदारसंघ आणि इतर असतील त्यातले 10% तरी आमच्या लोकांना रिप्रेझेंटेटिव्ह द्या. आणि त्याबाबत त्यांनी म्हटलेलं आहे की आम्ही पॉझिटिव्ह आहोत, फक्त तुमचे उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणात जिंकणारे असले पाहिजेत एवढी एक कंडिशन त्यांनी घातलेली आहे. तर त्यामुळं आज मला असं वाटतं आहे की आंबेडकर चळवळीतला कार्यकर्ता हा एका म्हणजे सत्तेच्या दिशेने चाललेला आहे. इतके वर्ष त्याला उपेक्षित ठेवण्यात आलेलं आहे. त्याला कुठेतरी सत्तेचं आशास्थान म्हणजे मिळेल असं आशा वाटते आहे. आणि त्यामुळे आपण पाहत असाल की रिपोलीस सेनेच्या या ऑफिसमध्ये दर दिवशी प्रचंड लोक येत आहेत आणि वेगवेगळ्या गटातटाची सर्व मंडळी रिपोलीस सेनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सामील होत आहेत. आणि एक आंबेडकरी चळवळ एका भक्कम पायावर आता उभी राहते असं एक चित्र या आमच्या युतीच्या एकंदरीत घोषणेनंतर दिसतंय. कार्यकर्त्यांना आशा वाटायला लागली, आशावादी चित्र संपूर्ण समाजामध्ये निर्माण झालेलं आहे. आणि मला वाटतं की येत्या या निवडणुकांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या एक चांगल्या प्रकारचा रिझल्ट आंबेडकर चळवळीला मिळेल अशी अपेक्षा आहे. सर, मुंबई, पुणे आणि ठाणे असेल या महानगरपालिका आहेत आणि महाराष्ट्रातल्या एकूणच ज्या महानगरपालिका आहेत त्यांच्यामध्ये रिपब्लिकन सेना कशा पद्धतीनं आपलं अस्तित्व दाखवणार आहे आणि ही जी लढत आहे ती प्रामुख्याने महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी होणार आहे. रिपब्लिकन सेनेचं या निवडणुकीमध्ये काय स्थान असेल? महायुतीच्या नेत्यांसोबत काही आपली चर्चा झाली का? कशा पद्धतीनं जागा वाटपाचा काही फॉर्म्युला ठरलाय का? बघा, आमची युती ही एकनाथ शिंदेंबरोबर झालेली आहे. आमची युती पहिल्यांदा लक्षात घ्या, आमची युती महायुतीबरोबर झालेली नाही, तर आमची युती एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेबरोबर झालेली आहे. आणि त्यांना आम्ही सांगितले तुमच्या वाटेला जे काही त्याच्यातलं 10% आम्हाला द्यावं अशी आमची अपेक्षा आहे त्यांच्याकडून आणि ते त्यांनी मान्य केलेलं आहे. त्यामुळं आणि एकंदरीत सध्याचं राजकारणाचा रागरंग पाहता महानगरपालिकांमध्ये झाली तर म्हणजे यांची युती होईल, नाही तर हे सर्व स्वतंत्र लढतील आणि नंतर परत इलेक्शन झाल्यानंतर एकत्र येतील अशी परिस्थिती आहे. त्यामुळे काय होतं ते बघू आणि त्या पद्धतीने इलेक्शनमध्ये आम्हाला त्या पद्धतीने युतीमध्ये आम्ही आमच्या सीट सोडून देऊ. शिवसेनेचे जे नेते आहेत एकनाथ शिंदे यांच्यासोबत आपण या ठिकाणी युती केलेली आहे, गठबंधन केलेलं आहे. भविष्याच्या काळामध्ये आज जर आपण स्थिती बघितली तर महाराष्ट्रभर आपण त्या ठिकाणी फिरता बहुजन समाजाचा, आंबेडकरी समाजाचा पाठिंबा आहे की कशा पद्धतीनं तुम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळतोय? काय अनुभव आहे जनतेमध्ये आपण गेल्यानंतर तुम्हाला कशा पद्धतीचा प्रतिसाद महाराष्ट्रभरामध्ये मिळतोय? लोकांमध्ये मी तुम्हाला तेच मगाशी सांगितलं की या इथे दररोज वेगवेगळ्या गटातटाची माणसं, वेगवेगळ्या समाजातली माणसं दररोज इथे येऊन रिपोलीस सेनेमध्ये सामील होत आहेत. आज कुठेतरी निष्प्रभ झालेला किंवा बिचारा आत्तापर्यंत दुर्लक्षित राहिलेला आणि आपलं आता पुढे काही अस्तित्व निर्माण होऊ शकत नाही अशी एक मनामध्ये खंत निर्माण झालेला असा कार्यकर्ता आज पहिल्यांदा इथं उभारी आलेली आहे. त्याच्या मानसिकता त्याची बदललेली आहे की आपण सुद्धा आता सत्तेमध्ये जाऊ शकतो आणि त्यामुळे तो अत्यंत जोमानं कामाला लागलेला आहे. स्थानिक लेवलला आंबेडकरी समाजाला सुद्धा तो जाऊन सांगतोय आणि त्यामुळे आंबेडकरी समाजामध्ये आलेलं नैराश्य, कुठेतरी आपल्या आमदार नाही, खासदार नाही अशी जी काही परिस्थिती होती आणि त्यामुळं एक नैराश्य आंबेडकर चळवळी आलं होतं ते कुठेतरी हटलेलं आहे आणि आंबेडकरी समाज आता गतिमान होतो आहे आणि तो म्हणतो नाही आम्हाला इतके वर्ष आजपर्यंत उपेक्षित राहिलो आहे, आज आम्ही सत्तेपर्यंत जाऊ शकतो. हा आशावाद या आंबेडकरी समाजामध्ये निर्माण झालेला आहे आणि त्याचा उपयोग आज लोक आमच्याकडे भरभरून येत आहेत. सर, मुंबईमध्ये जर आपण बघितलं तर मुंबई असेल, पुणे असेल किंवा नागपूरसारखी जी महानगरं आहेत, मोठ्या बिग सिटी आहेत, तिथं जर आपण बघितलं तर जागा जी आहे ती इंच जागेला सोन्याचा भाव आहे. अशी परिस्थिती असताना आपण मुंबईसारख्या राजधानीमध्ये इंदू मिलचं 12.5 हून अधिक एकर जागा जी आहे ती आपल्या ताब्यात मिळवलेली आहे आणि त्या ठिकाणी जो आपण लढा दिला
तो जगाच्या एका इतिहासाच्या पानांमध्ये सुवर्ण अक्षराने कोरला गेलेला आहे. इंदू मिल या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भव्य दिव्य असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक होईल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दृष्टीने किंवा त्यांच्या संकल्पनेतील जे इन्स्टिट्यूट असेल किंवा येथून IPS IAS अधिकारी तयार व्हावेत किंवा उच्च शिक्षित मुलं या ठिकाणातून घडावीत, मोठं वाचनालय असावं, ग्रंथालय असावं, हे बाबासाहेबांना अभिप्रेत असलेले कोणकोणते या ठिकाणी प्रोजेक्ट त्या ठिकाणी केले जाणार आहेत. आणि इंदू मिलचा जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो पुतळा आहे त्या पुतळ्यासंबंधीची जी आत्ताची स्थिती आहे ती काय आहे? काम पुढं जात आहे, महायुती हे काम पुढं नेत आहे की महाविकास आघाडीच्या काळामध्ये याला गती होती? नाही, आता महायुतीने खऱ्या अर्थाने हे काम अत्यंत पुढे नेलेलं आहे. आपण सर्व पाहिलं असेल, मध्यंतरीच्या काळामध्ये मी स्वतः तिथे व्हिजिट दिलेली आहे आणि जवळजवळ ते याचं म्हणजे ज्याला आपण कन्स्ट्रक्शन काम म्हणतो ते 80 ते 90% संपूर्ण झालेलं आहे. फक्त पुतळ्याचं काम, जे महत्त्वाचा पुतळा 350 फुटाचा तो पुतळा आहे आणि 100 फुटाचा त्याचं चबुतरा आहे आणि त्या चबुतऱ्याच्या आतमध्येच तिथे लायब्ररीसुद्धा असणार आहे, अशी संकल्पना आहे त्या. आणि ते बघण्यासाठी म्हणून जे काय मोठं असं एक ज्याला आपण म्हणता की प्रदक्षिणा घालून बघण्याचं जे काही तिथे ठेवलेलं आहे, तर हे सर्व एक अत्यंत मोठं काम आहे. आपण पाहिलं असेल की काही दिवसापूर्वी बाबासाहेबांच्या बुटाचा 1/4 भाग म्हणजे पुढचा टो म्हणतो आपण, तो आला. त्याचंच वजन 2.5 टन होतं. आणि असे म्हणजे बाबासाहेब जेव्हा आता बाबासाहेबांच्या पुतळ्याचा हा 10 मजली इमारती एवढा असणार आहे. एवढा मोठा तो पुतळा अवाढव्य आहे आणि त्याला आतमध्ये स्ट्रक्चरसाठी अनेक म्हणजे हजारो मेट्रिक टनचं स्टीलचं स्ट्रक्चर आतमध्ये उभं राहणार आहे. त्याच्यामध्ये 2 लिफ्ट होणार आहेत. सर्व मोठं काम आहे, पण ते काम चाललेलं आहे. म्हणजे पुतळ्याचं काम तिथे त्यांचे जे राम सुतार म्हणून आहेत त्यांचा जो स्टुडिओ आहे त्याच्यामध्ये चालू आहे. फॅब्रिकेशन काम म्हणजे त्या पुतळ्याच्या आतमध्ये प्रचंड असं फॅब्रिकेशन, म्हणजे ते पुतळा हलू नये किंवा त्याची डागडुजी इतर पुढे जाऊन करावी किंवा त्याला आतमध्ये लिफ्ट येऊन त्याचं साफसफाई इतर सर्व करण्यासाठी, तर ते काम दमणमध्ये चालू आहे. तर अशा पद्धतीने सर्व ठिकाणी कामं चालू आहेत आणि हे काम आता अत्यंत प्रगतीपथावर आहे. मला असं वाटतं की हा पुतळा 26 एंड किंवा 27पर्यंत हे पूर्ण काम पूर्ण बाबासाहेब आंबेडकर सर्व प्रकारचं असणारं स्मारक तयार होईल. कारण आता महत्त्वाचं त्याच्यामध्ये पुतळा आहे. जो पुतळाच बनणं आणि तो उभा राहणं हे एक मोठं म्हणजे त्याला टेक्निकल आव्हान आहे असं मी समजतो. ते आता ते पेलतील अशी अपेक्षा आहे. सर, बौद्धजन पंचायत समितीच्या सभापती पदावर आपण आहात. राज्य आणि देशामध्ये बौद्धजन पंचायत समिती जी आहे ती त्याच्या कार्यकक्षा आणि शाखा देखील विस्तारत आहेत. अशा परिस्थितीमध्ये जर बघितलं तर बौद्धजन पंचायत समितीच्या माध्यमातून धम्म कार्य असेल, आंबेडकरी चळवळीचं जे क्रांतिकार्य असेल, प्रेरणादायी कार्य असेल, परिवर्तनवादी आणि पुरोगामी विचार आहे, तो कशा पद्धतीनं जगभरामध्ये, देशभरामध्ये, राज्यभरामध्ये हळूहळू विस्तारत आहे? कोणत्या टप्प्यावर आता बौद्धजन पंचायत समिती आहे? बौद्धजन पंचायत समितीने आता काट टाकली असं म्हणायला पाहिजे. आज आमच्या मुंबईमध्ये 900 शाखा आहेत आणि कोकणामध्ये वगैरे सर्व धरून 3000 शाखा आहेत. खास करून हे कोकणाची ही ऑर्गनायझेशन आहे आणि त्यामुळं कोकणामध्ये प्रत्येक माणूस मुंबईत आला कोकणातला की तो पहिल्यांदा बौद्धजन पंचायत समिती कुठे आहे ते शोधतो आणि तिथे मेंबर होतो, अशी परिस्थिती आहे. तर त्यामुळं बौद्धजन पंचायत समितीचं आज स्वतःचं 7 माळ्याचं आम्ही स्वतःच्या हिमतीच्या कष्टाच्या पैशातून 7 माळ्याची इमारत, आज त्याचं कन्स्ट्रक्शन जवळपास कंप्लीट झालेलं आहे. आता इंटिरियरचं काम राहिलेलं आहे. त्यासाठी सरकारला आम्ही सांगितलं, आमच्या लोकांनी जवळपास 10 कोटी रुपये या संपूर्ण इमारतीसाठी या बौद्धजन पंचायत समितीच्या सभासदांनी जमा केले आणि संस्थेला दिलेत. आणि पुढच्या कामासाठी आम्ही सरकारकडून मदत मागितलेली आहे आणि सरकारने सुद्धा 15,27,00,000चा GR काढलेला आहे. आणि त्यामुळे हे वातानुकूलित असं 7 माळ्याचं बाबासाहेब आंबेडकरांचं न भूतो न भविष्यती असं स्मारक भोईवाडा या ठिकाणी बौद्धजन पंचायत समितीतर्फे होणार आहे. त्यामुळे हे जे काही होतं आहे ते अत्यंत चांगल्या पद्धतीने कामकाज होतं आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये
या संपूर्ण एकंदरीत आम्ही केलेल्या या युतीचा फायदा समाजाला झाल्याशिवाय राहणार नाही. सर, राज्यामध्ये आणि देशामध्ये जर आपण बघितलं तर भाजप हे केंद्रात आणि राज्यामध्ये सत्तेवर आहे. आज जर परिस्थिती बघितली तर देशामध्ये क्रांती विरुद्ध प्रतिक्रांती, पुरोगामी विरुद्ध प्रतिगामी असा जो संघर्ष आहे हा सुरूच आहे. आंबेडकरवाद विरुद्ध ब्राह्मणवाद, मनुवाद हा देखील टप्पा या ठिकाणी, हा संघर्ष या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. अशा परिस्थितीमध्ये देशामध्ये ज्या पद्धतीनं अन्याय अत्याचाराच्या घटना आज बौद्ध समाज असेल, दलित असेल, SC ST किंवा इतर अन्य समाजावर त्या ठिकाणी अन्याय अत्याचाराच्या घटना होत आहेत, महिलांवर अन्याय अत्याचाराच्या घटना होत आहेत, कसं बघता? एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कुटुंबातले तुम्ही सदस्य आहात आणि वारसदार, विचारांचे आणि रक्ताचे वारसदार म्हणून भविष्यामध्ये काय आव्हानं आहेत आपल्यापुढं? नाही, आपल्या पुढे प्रचंड अशी आव्हानं आहेत. बाबासाहेबांनी जाती अंताची लढाई लढलेली आहे. दुर्दैवानं आज आपल्या लोकशाहीमध्ये जाती घट्ट होत चाललेल्या आहेत. इलेक्शनमध्ये जात बघून म्हणजे उमेदवार दिले जातात, त्या विभागामध्ये कुठच्या जातीचं प्राबल्य आहे ते बघून उमेदवार दिले जातात. आणि त्यामुळं जे बाबासाहेबांनी पाहिलेलं स्वप्न आहे जाती अंताचं, त्याला कुठेतरी ठेस पोचते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. परंतु आज एक मला आनंदाची गोष्ट याच्यामध्ये वाटते की आज बाबासाहेबांचा विचार, बाबासाहेबांची आंबेडकरी समाज तर अभ्यासतोच, परंतु इतर समाजसुद्धा अभ्यासायला लागला आहे. आणि जो बाबासाहेब आंबेडकरांचा विचार वाचतो तो बाबासाहेबांच्या विचारावरती कृती करायला लागतो. आज अनेक समाज महाराष्ट्रात मी बघतोय की जे अनेक समाज आहेत ते बाबासाहेबांच्या विचारावरती आता बोलायला लागलेत. पूर्वी बाबासाहेब आंबेडकरांचं नाव न घेणारी अनेक जाती आहेत, त्या बाबासाहेबांचं म्हणजे त्यांच्या कार्यक्रमात बाबासाहेबांचे फोटो लावायला लागले. OBCच्या कार्यक्रमात असतात, मराठा समाजाच्या कार्यक्रमात असायला लागलेत, संभाजी ब्रिगेडच्या वगैरे. हे जे काही चालू आहे, स्थित्यंतर चालू आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये मला पूर्ण खात्री आहे की बाबासाहेब आंबेडकरांचा विचार हाच या देशाचा तरणोपाय असणार. बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हेच या देशाला तारू शकतं अशी आता लोकांमध्ये मानसिकता झालेली आहे. आणि त्यामुळं बाबासाहेबांना कोणी आता संपू शकत नाही. किती कोणी काही बोललं तर त्याला काही अर्थ राहत नाही. परंतु आज माझं असं म्हणणं आहे की बाबासाहेब आंबेडकरांचा विचार जर आपल्या अति जोरात आणि अत्यंत प्रबळ पद्धतीने न्यायचा असेल तर बाबासाहेब निर्माण केलेल्या ज्या संघटना आहेत, मग ते आमची बौद्ध जनपंचायत समिती असेल किंवा पीपल एज्युकेशन सोसायटी खास शिक्षणासाठी, ज्याच्यामुळं आंबेडकरी समाजामध्ये एक शैक्षणिक क्रांती झाली ज्या संस्थेमुळं, त्या संस्थेला सुद्धा आता सरकारमधून आपण पाहिलं असेल की 500 कोटी रुपये देण्याचं आश्वासन मिळालेलं आहे. आणि दरवर्षी 100 कोटी रुपये या संस्थेच्या वेगळ्या शैक्षणिक संकुलावर खर्च करण्याचं सरकारने ठरवलेलं आहे. याच्यामुळं काय होईल की याच्यामुळं या जे SC ST OBC मधली जी मुलं आहेत, जे बाबासाहेबांची अपेक्षा होती की ज्या आत्तापर्यंत शिक्षणापासून दूर आहेत, त्यांना जास्तीत जास्त शिक्षणाच्या या संकुलामध्ये आणून त्यांना शिक्षणाद्वारे पदवीधर उच्च पदवीधर करायचं आणि त्यांना खऱ्या अर्थाने बाबासाहेबांचा विचार त्यांच्या डोक्यामध्ये समजवून सांगायचा. आणि एकदा बाबासाहेबांचा विचार पटला तर तो माणूस आयुष्यभर बाबासाहेबांच्या विचारापासून ढळत नाही. ही एकंदरीत मी आत्तापर्यंत ऑब्झर्व केलं ते पाहिलेलं आहे. सर, या देशामध्ये खाजगीकरण, उदात्तीकरण, जागतिकीकरणाचा विस्तार एका बाजूला होत आहे आणि देशातील सर्वसामान्य जनता दुसऱ्या बाजूला आहे. जे उद्योगपती आहेत ते अधिक उद्योगपती किंवा गरीब अधिक गरीब, श्रीमंत अधिक श्रीमंत, ही दरी जी आहे, आर्थिक विषमता जी या देशामध्ये आहे, ज्या सामाजिक विषमता बाबासाहेबांच्या काळापासून चालत आलेली विषमता आजही काही टप्प्यामध्ये दिसून येते. कुठं समानता झालेली आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही. आर्थिक विषमता देखील एक दुसऱ्या बाजूला डोकं वर काढत आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये सर्वसामान्य जनता आहे, त्याचे जे प्रश्न आहेत, त्याच्यावर अन्याय अत्याचार होण्याच्या घटनांसहित जर आपण बघितलं तर रोजगाराच्या समस्या आहेत, मूलभूत सामाजिक त्याचे जे प्रश्न आहेत, त्याला या ठिकाणी न्याय मिळतोय का? देशातलं आणि राज्याचं जे सरकार आहे ते कशा पद्धतीनं सर्वसामान्य जनता, आज जर बघितलं तर समाजामधले प्रत्येक समाज घटक जो आहे तो आपल्या न्याय हक्कासाठी संविधानिक मूल्य हातात घेऊन त्या ठिकाणी लढा उभारताना दिसतोय. प्रत्येक घटक त्याच्यामध्ये असंतोष आहे, वेगवेगळ्या कारणानं तो दुखावलेला आहे. सरकारकडून त्याच्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्णत्वास येत नाहीत. अशी परिस्थिती एकूणच या लोकशाही साम्राज्यामध्ये दिसून येते. कसं बघता? सरकारची कामगिरी केंद्र आणि राज्य सरकारची समाधानकारक आहे?
नाही का सरकारची कामगिरी कशी आहे याच्यापेक्षा आजची जी परिस्थिती आहे ना की लोक जी प्रचंड भावनिक झालेली आहेत देशामधली आणि ती धर्माच्या नावावरती राजकारण करतात स्वतःचं ते म्हणजे स्वतःचं वेगळं वेगळं जे अस्तित्व आहे की आपले जे भौतिक प्रश्न आहेत अन्न वस्त्र निवारा याच्यापेक्षा ह्या देशाचं राजकारण आज धर्माभोवती फिरत चाललेलं आहे. तसं तुम्ही मगाशी म्हणालात सुरुवातीला की या देशामध्ये जी विषमता तर बाबासाहेबांनी त्यांचं संविधान देताना असं बाबासाहेब म्हणाले होते की या देशामध्ये मी राजकीय समानता देतोय पण या देशामध्ये सामाजिक प्रचंड अशी विषमता आहे आर्थिक अशी प्रचंड विषमता आहे आणि हे लवकरात लवकर संपली पाहिजे न पेक्षा आम्ही जे एवढ्या महत् प्रयासाने निर्माण केलेलं हे संविधानाचं मंदिर आहे लोकशाहीचं मंदिर संविधाना थ्रू निर्माण केलेलं लोकशाहीचं मंदिर आहे ते लोक उद्ध्वस्त करतील आणि आज खरी म्हणजे भीती वाटायला लागली की ज्या पद्धतीने ही दरी म्हणजे सामाजिक आणि हे आर्थिक जी दरी वाढते कारण हल्ली जातीमध्ये प्रचंड दरी निर्माण होत आहे त्याचबरोबर आर्थिकसुद्धा प्रचंड अशी दरी निर्माण होत आहे आणि त्यामुळं या दरीचा कधीतरी स्फोट झाला तर आपण पाहतो की श्रीलंकेमध्ये काय झालं बांगलादेशमध्ये काय झालं नेपाळमध्ये काय झालं आपल्या बाजूबाजूला असणाऱ्या देशांमध्ये याच प्रश्नांमुळं मोठा स्फोट राजकीय स्फोट झालेला आहे ती भीती ह्या देशामध्ये सुद्धा आहे त्यामुळं या इथं असणाऱ्या सरकारांनी ताबडतोब त्याच्यावरती ॲक्शन घेऊन या आर्थिक आणि सामाजिक दुरी कशी कमी करता येईल हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे न पेक्षा ज्या बाबासाहेब आंबेडकर ज्या अपेक्षा केल्या होत्या की ह्या संविधानातून या देशामध्ये खऱ्या अर्थानं हॅव नॉट्स म्हणजे बाबासाहेबांनी एकीकडे भाषण केलं आहे आणि त्याच्यात त्यांनी एक शब्द वापरला हॅव नॉट्स म्हणजे सत्ता संपत्तीपासून वंचित असणारे लोक असं बाबासाहेबांचं म्हणणं आहे ते सत्तेवर जायला पाहिजे पण दुर्दैवानं सध्याच्या परिस्थितीमध्ये तसं होत नाहीत आणि त्यामुळं खऱ्या अर्थाने लोकशाहीमध्ये जे रिप्रेझेंटेटिव्ह गरिबांचे जायला पाहिजे दलितांचे जायला पाहिजे कष्टकऱ्यांचे जायला पाहिजे ते जात नाहीत आणि त्यामुळे ह्याला जसं सत्तेमध्ये असणारे कारणीभूत आहेत तसंच या देशातली जनतासुद्धा कारणीभूत आहे असं मी समजतो कारण ते हे सर्व विचार करण्याऐवजी ते धर्मांधतेने एवढे लोलूप झालेले आहेत की ते धर्माच्या पलीकडे जातीच्या पलीकडे बघायला तयार नाही खरं म्हणजे या देशाच्या लोकशाहीचं दुर्दैव आहे. सर मुलाखतीच्या अंतिम टप्प्यामध्ये जाताना आपण अतिशय एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा करायची आहे. या देशामध्ये जर बघितलं तर RSSची सध्या वर्तमान स्थिती काय सनातनची स्थिती काय आणि जर बघितलं तर जनतेच्या मनामध्ये या संदर्भामध्ये दहशत निर्माण होते का दिवसेंदिवस आणि लोकशाही मूल्ये पायदळीत उडवली जातात का संविधानिक जी मूल्ये आहेत त्यांना कुठेतरी फटका बसतोय का त्यांना धोका आहे का काय नेमकं RSSचं काम आहे. आपण आंबेडकर कुटुंबातून जर आपण विचार केला तर आंबेडकर वाद आणि हा जो मनुवाद आहे हा याच्यामध्ये कुठेतरी ह्याची सांगड घातली जाते का कशा पद्धतीनं हा विरोधाभास आहे आणि आपला लढा जो आहे भविष्यामध्ये रिपब्लिकन सेना असेल किंवा बहुजन समाज असेल यांना सोबत घेऊन कशा पद्धतीनं RSSला आपलं आव्हान आपण देऊ शकता कसं ती लढत असेल. बघा RSSचं जे मूळ आहे तो ब्राह्मणवाद वाढवणं आहे. जरी ते हिंदुत्वाबद्दल बोलत असेल तरी ती बेसिक संघटना जी काढलेली आहे देवरसानी ती ब्राह्मण समाजासाठी काढलेलं एक संघटन आहे आणि त्यानंतर तिला हळूहळू वेगळं रूप देण्यात आलं आणि सर्व समाजाभिमुख आता ती करण्यात आलेली आहे. परंतु अजूनही तुम्ही पाहिलं असेल की RSSचा प्रमुख कधीही ब्राह्मणांशिवाय झालेला नाही आणि त्यांचा खरं म्हणजे मूलभूत त्यांचा हेतूच ती RSS संघटना काढण्याचा एक होता आणि त्यांच्या गोवळकर बंच ऑफ थॉट्समध्ये त्यांनी लिहिलं आहे की आम्हाला या देशाचा झेंडा मान्य नाही आम्हाला या देशाचं संविधान मान्य नाही अशा पद्धतीची त्यांची भूमिका आहे आणि त्यामुळं ती संघटना खऱ्या अर्थानं या देशाच्या म्हणजे लोकशाही मानणारी नाही हे सर्वांना माहिती आहे. या त्यांचं एक वेगळं त्यांची आयडिओलॉजी आहे पण या देशामध्ये लोकशाही आहे प्रत्येकाला त्यांची आयडिओलॉजी लिहून जगाण्याचा अधिकार आहे. आपण आपली आयडिओलॉजी जास्तीत जास्त वाढवणं आणि त्याला खऱ्या अर्थानं काउंटर करणं हे गरजेचं आहे
आता त्यांची संघटना 1925 साली निघाली, आज त्यांना 100 वर्ष होत आहेत. बाबासाहेबांनी पण 1927 साली समता सैनिक दल काढलेलं आहे. दुर्दैवाने ते समता सैनिक दल आपण ज्या पद्धतीने ते समता सैनिक दल वाढवायला पाहिजे होतं, का बाबासाहेबांच्या काळात एवढे प्रचंड मोठे लढे झाले. बाबासाहेब एकटे होते आणि ह्या मनुवादी आणि जातीयवाद्यांना तोंड देत होते. तेव्हा बाबासाहेबांचं संरक्षण करण्याचं काम त्यावेळच्या समता सैनिक दलाने अत्यंत चोख बनवलेलं आहे. त्यामुळे बाबासाहेब कधी कुठल्याही प्रकारचा हल्ला झालेला आपण पाहत नाही. परंतु दुर्दैवानं आपल्यामध्ये जे काही मंडळी नको ती मंडळी पुढारपणामध्ये घुसली, ज्यांना कसलाही अभ्यास नाही, जे अनपढ आहेत. बाबासाहेबांची चळवळ ही अत्यंत विद्वानाची चळवळ आहे, परंतु नेते आमच्याकडे अनपढ या बाबासाहेबांनंतर होते. आणि त्याने ही चळवळ संपवण्यासाठी जे काही केलं आहे की त्यामुळं मग आपल्या अशा राजकीय चळवळीचा फाटे फुटले, आपल्या समता सैनिक दलाला फाटे फुटले, आपल्या धार्मिक चळवळ फाटे फोडण्यात आलेत, शैक्षणिक चळवळीमध्ये गटतट करण्यात आलेले आहेत. फक्त आज बाबासाहेबांनी आशीर्वाद लाभलेल्या आमच्या बौद्धजन पंचायत समिती सोडली तर इतर सर्व चळवळीला गटातटाचं ग्रहण लागलेलं आपण पाहतो. हे कुठेतरी आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्याने आणि समाजानं हे संपवलं तर मला वाटत नाही की इतर कोणी आपले मोठे शत्रू आपल्यासमोर उभे राहतील. आज शैक्षणिकदृष्ट्या आपण चांगल्या पद्धतीने प्रगती केलेली आहे असं माझं मत आहे. आपल्या समाजात आंबेडकरी समाज हा शिक्षणामध्ये अत्यंत प्रगल्भ झालेला आहे. अनेक मारायच्या जागेवरती आपली मंडळीसुद्धा बसलेली आहेत. फक्त प्रश्न कसा आहे की आपण ज्या पद्धतीनं चळवळ करायला पाहिजे, ज्या पद्धतीनं RSSवाले त्यांचा अजेंडा घेऊन पुढे जाऊन लोकांमध्ये पसरवत आहेत, आम्ही त्याच्यामध्ये कुठेतरी कमी पडतो. कारण आमचा कोणी एक लीडर आज तिथे RSSचे भागवत आहेत, ते RSSचे प्रमुख आहेत. त्या भागवतांपेक्षा कितीतरी शिकलेले आणि कितीतरी हुशार मंडळी त्या RSSचे स्वयंसेवक आहेत. पण आमच्याकडे प्रत्येक माणूस बाबासाहेबांनंतर मीच हुशार अशी जी एक समंजस आमच्या लोकांमध्ये झालेली आहे ते, आणि अति लोकशाही आमच्या लोकांमध्ये झालेली असल्यामुळं प्रत्येक वेळेला आपण नॅशनल लीडर आहोत आणि लगेच गटतट काढतात आणि सामाजिकदृष्ट्या आपल्या विघटन केलं जातं, राजकीयदृष्ट्या विघटन केलं जातं. तर समाजानेच आता विचार केला पाहिजे खऱ्या अर्थानं आपल्याला कोण लिडरशिप देऊ शकतं, कोण आपल्याला ह्या सर्व जातीवादी मनुवादी संघटनांच्या विरुद्ध खऱ्या अर्थानं रस्त्यावरची लढाई करू शकतं, उभं राहू शकतं. तर हे सर्व नीट समाजाने विचारपूर्वक म्हणजे खरं म्हणजे तथागत भगवान ऐका ना, तथागत भगवान गौतम बुद्धाचा आपण बौद्ध धर्म बाबासाहेबांनी दिला, त्याच्यामध्ये तथागत भगवान गौतम बुद्धाने अत्यंत महत्त्वाचं सांगितलं, आत्मदीपभव म्हणजे काय, स्वयंप्रकाशित हो. तू स्वतःच्या सद्वैक बुद्धीला विचार, तू करतोस ते योग्य करतोस का, तर तुला तुझे प्रश्नाचे उत्तर मिळतील. तसं आपल्या समाजाला प्रत्येकाने ते विचारलं तर मला वाटतं समाजाचे आणि हे जातीवादी आणि मनुवादी जे आव्हान आहेत त्याला तोंड देण्यासाठी एकटे बाबासाहेब त्या काळात त्यावेळेस जास्त जातीयवाद होता, तेव्हा बाबासाहेब एकटे उरून पडले. आज बाबासाहेबांची अनेक लेखनं अनेक पद्धतीनं प्रचंड शिकलेली आहेत, प्रचंड मोठ्या हुद्द्यावर आहेत, ती सर्व एकत्र झाली तर सहज ते शक्य आहे असं माझं मत आहे. रिपब्लिकन ऐक्याचे गट तट याच्यावर आपण जर चर्चा केली तर आपण म्हणालात की अनेक जण बाबासाहेबांच्या नंतर प्रत्येक जण विविध संघटना काढतोय, विविध राजकीय पक्ष काढतोय. बाबासाहेबांनी संविधानिक अधिकार दिलाय असं सांगून देखील ते काम त्या ठिकाणी केलं जातंय. अशा परिस्थितीमध्ये रिपब्लिकन ऐक्याचे दोर कायमचे कापलेत का, कधीतरी रिपब्लिकन ऐक्य होईल का, कसं वाटतं, त्या प्रश्नाकडे तुम्ही कसं बघता? बघा, बाबासाहेब गेल्यानंतर लगेचच रिपब्लिक पक्ष 2 ऑक्टोबर 1957ला फुटला. त्यानंतर अनेक म्हणजे बाबासाहेबांच्या एकुलता एक सुपुत्र भैयासाहेब आंबेडकरांनी 2दा ऐक्याचा प्रयोग केला पण तो यशस्वी झाला. त्यानंतर 99ला सुद्धा प्रयोग करण्यात आला, तो यशस्वी झाला. आणि आता लोकांचा ह्या ऐक्यावरचा विश्वास उडालेला आहे. लोक आता समर्थ नेत्याच्या पाठीमागे जाण्याच्या परिस्थितीत आहे, कारण लोकांची मानसिकता झालेली आहे की एक लोकांना कळून चुकलेलं आहे की गोठ्यामध्ये गाय बैल बांधली जातात, गोठ्यामध्ये गाय बैल गाढवं आणि घोडे असे एकत्र केले जात नाहीत. हे आता म्हणजे समाजाला आणि कार्यकर्ते कळलेलं आहे. त्यामुळे ऐक्याची आता चर्चा थांबलेली आहे. लोक आता योग्य पद्धतीचे निर्णय घ्यायला लागलेले आहेत आणि येत्या काळामध्ये ते तुम्हाला दिसेल असं माझं मत आहे.
सर, कृषी हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे आणि जर आपण बघितलं तर आज संपूर्ण राज्यभरामध्ये अवकाळी पावसानं बेमोसम पावसानं जो हाहाकार अतिवृष्टीने उडवलेला आहे, त्या परिस्थितीमध्ये शेतकरी आहे तो पूर्णपणे उद्ध्वस्त झालाय, देशोधडीला लागलाय. सरकार काही अंशी मदत करतोय, पण जो महागाई आणि जो खर्च त्या ठिकाणी वाढलेला आहे, त्या परिस्थितीमध्ये ही मदत तुटपुंजी आहे का? रिपब्लिकन सेनेची शेतकऱ्यांसाठीची भूमिका काय एकूणच? आमचं म्हणणं आहे की ओला दुष्काळ बऱ्याच ठिकाणी म्हणजे जिथे पाऊस नव्हता पडत नाही म्हणजे दुष्काळी भाग आहे अशा ठिकाणी प्रचंड पाऊस पडला. आता कोकणामध्ये सुद्धा अवकाळी आत्ता पाऊस पडला जिथे अजूनही पाऊस चालू आहे. त्यामुळे आलेली हातातली पिकं जातात, हे खरं म्हणजे दुर्दैवी आहे. त्यामुळे सरकारने, महाराष्ट्र सरकारने ज्या ज्या जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीने पाऊस झाला आहे तिथे ओला दुष्काळ जाहीर करून त्या शेतकऱ्यांना मदत दिली पाहिजे. पर हेक्टरी आमचं म्हणणं आहे ₹1,00,000 मदत या शेतकऱ्याला झाली पाहिजे. ही रिपब्लिकनची भूमिका आहे. कारण आज शेतकरी जगला तर खऱ्या अर्थाने तो आपल्या सर्व लोकांचा पोशिंदा आहे. त्याला जगवणं हे सरकारचं कर्तव्य असं मी समजतो. सर, मुंबईमध्ये आणि ठाण्यामध्ये जर बघितलं तर 2 ठाकरे बंधू एकत्र आलेत. एकूणच ह्या व्यवस्थेला हादरा देण्याचं काम ठाकरेंनी या ठिकाणी केलेलं आहे. या मधल्या काळामध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र आलेत. मराठी माणसाच्या हक्कासाठी ते एकत्र आले असे सांगतायत. निवडणुका देखील तोंडावर आहेत. या परिस्थितीमध्ये ठाकरेंचा प्रभाव कशा पद्धतीनं या मतदारसंघावर पडेल? मुंबई असेल, ठाणे, ठाकरे काबीज करतील का? आणि रिपब्लिकन सेना देखील जर महायुतीमध्ये असेल यामध्ये तर कशा पद्धतीची भूमिका असेल? ही निवडणूक कशी होईल, कसं बघता याकडे? नाही, मी बघतोय दोघं भाऊ एकत्र झाल्यामुळं कारण आज मुंबईमध्ये मराठी टक्का किती राहिला हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आज तर तुम्ही मुंबईमध्ये घर विकत घ्यायला गेल्यानंतर मराठी माणूस किंवा नॉनव्हेज खाणारा माणूस म्हणून तुम्हाला घरंसुद्धा दिली जात नाही. मोठमोठ्या बिल्डिंगांमध्ये, मोठमोठ्या टॉवर्समध्ये अशी परिस्थिती आहे. त्यामुळं खरंच ह्यांनी मराठी माणसासाठी काही केलं आहे का हा महत्त्वाचा प्रश्न आहे. त्याचबरोबर मध्यंतरीच्या काळामध्ये BSTच्या युनियनची एक इलेक्शन झालं. दोघे भाऊ एकत्र असताना सुद्धा सपाटून मार खाल्लेला आहे. या सर्व गोष्टीचा एकंदरीत हे बघता मला वाटत नाही फारसा परिणाम या एकत्र येण्यामुळे होईल. कारण त्यामुळं मग इतर जी काही आता ह्यांच्याबरोबर उबाटाबरोबर जे काही इतर म्हणजे अल्पसंख्याक वोटर्स जे त्यांना मिळाले होते ते मोठ्या प्रमाणात आणि परप्रांतीय वोट्स जे मागच्या इलेक्शनमध्ये लोकसभा आणि विधानसभेमध्ये ते मोठ्या प्रमाणात तुटल्याशिवाय राहणार नाहीत. आणि त्याचबरोबर जी काही ह्यांची युती पूर्वीची आहे, उबाटा, काँग्रेस आणि राष्ट्रवादी, शरद पवार गट, ही राहील का याच्यावर सुद्धा शंका निर्माण होते. आणि त्याचा परिणाम येणाऱ्या काळामध्ये आपल्याला दिसेल असं मला वाटतंय. राज्यामध्ये, देशामध्ये असं महायुतीचे नेते सांगतात की वरिष्ठ नेते देशातले, केंद्रातले सगळेच, की आता देश महासत्तेकडे चाललाय. एका बाजूला प्रगती दाखवली जाते, मोठमोठे प्रकल्प, उद्योगधंदे त्या ठिकाणी उभारले जात आहेत आणि ज्या प्रकल्पग्रस्तांच्या भूमिपुत्रांच्या जागा घेऊन त्या ठिकाणी ते प्रकल्प थाटले जातात त्या भूमिपुत्रांनाच वाऱ्यावर सोडलं जातं. बाबासाहेब आंबेडकरांनी जो जल, जमीन आणि जंगल यासाठी जो लढा दिलाय, रायगडमध्ये मोठी ऐतिहासिक क्रांती बाबासाहेबांनी केली. चरीचा सत्याग्रह, शेतकऱ्यांना त्या ठिकाणी कसेल त्याची जमीन खोतांच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी यल्गार केला आणि शेतकऱ्यांना देशातल्या नव्हे तर जगातल्या शेतकऱ्यांसमोर एक कसेल त्याची जमीन राहील त्याचं घर हा कुळ कायदा त्यांनी बाबासाहेबांनी त्या ठिकाणी दिला. आंबेडकर म्हणून आता सध्या तुमची जबाबदारी काय असणार आहे? या प्रकल्पग्रस्त आणि भूमिपुत्रांच्या पाठीशी तुम्ही उभे राहणार आहात? प्रकल्पग्रस्तांसाठी तर नक्कीच मी उभा राहणार आहे. कारण प्रकल्पग्रस्तांना वाऱ्यावर सोडणं हा मूर्खपणा आहे. कारण आज त्यांच्या जमीन जेव्हा तुम्ही घेता तेव्हा त्यांना पुढे पर्यायी काही तुम्ही द्यायला पाहिजे. त्यांना जगण्यासाठी काहीतरी मार्ग शोधायला पाहिजे. त्यांना नोकऱ्या दिल्या पाहिजे. त्या प्रकल्पामध्ये त्यांच्या जमिनीला किमती दिल्या पाहिजेत. आणि त्यासाठी जर असे प्रकल्पग्रस्त कोणी असतील तर त्यांनी माझ्याकडे जरूर यावं. त्यांच्या लढ्यामध्ये मी स्वतः, आमची रिपब्लिकन सेना पूर्ण ताकदीनिशी त्यांच्या मागे उभी राहील आणि त्यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही असं मी इथे आपल्या चॅनलला इथे स्पष्ट सांगतो. कारण याच्यामुळे काय होतं, आज शेतकरी उद्ध्वस्त होतो आहे. हे नवीन नवीन प्रकल्प येत आहेत त्यामुळं. परंतु यांना दुसरा अल्टरनेटिव्ह काहीतरी जगण्यासाठी दिलाच पाहिजे, ही आमची भूमिका आहे. कारण जर ते कुटुंब अशी उद्ध्वस्त झाली तर ते जाणार काय, खाणार काय, राहणार कुठे? आणि त्यामुळं त्यांना
उद्ध्वस्त न करता त्यांचं पुनर्वसन केलं पाहिजे, त्यांना परत जमिनी दिल्या पाहिजेत आणि त्यांना कशा प्रकारे म्हणजे त्यांचं पूर्णपणे योग्य पद्धतीचं पुनर्वसन करता येईल याकडे सरकारनं जागृतीने बघायला पाहिजे. खरं म्हणजे बाबासाहेबांची एक कन्सेप्ट होती, मी तुम्हाला मुद्दाहून सांगतो. बाबासाहेब असे म्हणाले की एखादा कायदा पार्लमेंटमध्ये पास होत असेल तर त्या कायद्याचा या देशातल्या गरिबावरती काय परिणाम होतो याचा विचार आधी झाला पाहिजे. दुर्दैवानं असं आधी होत नाही. हल्ली कायदे पास होतात ते उद्योगपतींना कशा पद्धतीची मदत होईल या दृष्टीने होतात. हे खरं म्हणजे दुर्दैव आहे. आणि हे खरं म्हणजे जनतेने जे काही आज जनार्दन जे काही करतं आहे की वोटिंगमध्ये प्रामाणिकपणे जे कार्यकर्ते रस्त्यावरची लढाई ह्या गरिबांसाठी लढतात, त्यांच्यासाठी काम करतात, त्यांच्या पाठीमागे उभं राहण्याऐवजी धनदांडग्यांच्या मागे उभं राहतात आणि त्यामुळे ही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. जेव्हा बाबासाहेबांनी मतदानाचा दिलेला जो अधिकार आहे, जे अत्यंत पवित्र असं हत्यार आहे, ते जर जेव्हा या भारत देशातली जनता योग्य पद्धतीने वापरेल तेव्हा खऱ्या अर्थानं त्यांचे असणाऱ्या अडीअडचणी संपतील असं मला वाटतं. रिपब्लिकन सेना संघटनात्मकदृष्ट्या मजबूत आणि बलाढ्य होते. कार्यकक्षा आणि व्यापक स्वरूपाचं संघटन राज्य आणि देशामध्ये त्या ठिकाणी वाढताना दिसते. आपल्या नेतृत्वामध्ये ही संघटना गरुड झेप घेते, मोठी उंच भरारी घेते. अशा परिस्थितीमध्ये भविष्याच्या काळामध्ये कार्यकर्त्यांना संघटनात्मकदृष्ट्या अधिक व्यापक स्वरूपाचं काम करण्याच्या संदर्भात आपलं मोलाचं मार्गदर्शन काय असणार आहे आणि जनतेला काय आव्हान असणार आहे? शेवटचा प्रश्न. आम्ही आता सध्या कार्यकर्त्यांना अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने ग्रामीण भागापर्यंत आणि बूथ लेवलपर्यंत स्ट्रक्चर म्हणजे कसं उभं करता येईल यासाठी प्रशिक्षण देतो. आणि इलेक्शनमध्ये जेव्हा इलेक्शनला आपण उभं राहाल तेव्हा आमच्या कार्यकर्त्याकडे बूथ लेवलपासून माणसं उभी राहतील याची आम्ही काळजी घेतो आहे. आणि त्या पद्धतीनं आणि त्यातल्या त्यात आम्ही आमच्या पक्षातर्फे जो प्रामाणिक कार्यकर्ता असेल त्या प्रामाणिक कार्यकर्त्याला आंबेडकर चळवळीमध्ये खऱ्या अर्थानं सन्मान मिळवून देणं, त्याला सत्तेपर्यंत घेऊन जाणं ही आमची भूमिका असणार आहे. आणि या दृष्टीनंच आमची वाटचाल चालू आहे. मला वाटतं की येत्या इलेक्शनमधून या कार्यकर्त्यांना आम्ही न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहोत. धन्यवाद सर. माझ्यासोबत होते आनंदराज आंबेडकर. आणि एकूणच आपण बघतोय की त्यांच्या अतिशय अमूल्य वेळातील वेळ, अतिशय व्यस्त त्यांच्या दिनचर्येतून त्यांनी या ठिकाणी मुलाखतीसाठी आपल्याला वेळ दिलेला आहे. आणि एकूणच या मुलाखतीमध्ये त्यांनी या राज्य आणि देशातील विविध प्रश्नांवर त्यांनी परखडपणे भाष्य केलेले आहे. संविधान असेल, लोकशाही असेल किंवा खाऊजा धोरण असेल, रिपब्लिकन सेनेचे संघटनेचं संघटनात्मक काम असेल किंवा बौद्धजन पंचायत समितीचं आंबेडकरी धम्म चळवळीतलं योगदान असेल, इंदू मिलच्या भूमिका असणार आहे. आणि या दृष्टीनंच आमची वाटचाल चालू आहे. मला वाटतं की येत्या इलेक्शनमधून या कार्यकर्त्यांना आम्ही न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहोत. धन्यवाद सर. माझ्यासोबत होते आनंदराज आंबेडकर. आणि एकूणच आपण बघतोय की त्यांच्या अतिशय अमूल्य वेळातील वेळ, अतिशय व्यस्त त्यांच्या दिनचर्येतून त्यांनी या ठिकाणी मुलाखतीसाठी आपल्याला वेळ दिलेला आहे. आणि एकूणच या मुलाखतीमध्ये त्यांनी या राज्य आणि देशातील विविध प्रश्नांवर त्यांनी परखडपणे भाष्य केलेले आहे. संविधान असेल, लोकशाही असेल किंवा खाऊजा धोरण असेल, रिपब्लिकन सेनेचे संघटनेचं संघटनात्मक काम असेल किंवा बौद्धजन पंचायत समितीचं आंबेडकरी धम्म चळवळीतलं योगदान असेल, इंदू मिलच्या आंतरराष्ट्रीय त्या ठिकाणी जे स्मारक बाबासाहेबांचं त्या ठिकाणी होतं त्याची आज स्थिती काय, रिपब्लिकन ऐक्याची स्थिती काय, दशा काय आणि दिशा काय यावर आनंदराज आंबेडकर सरांनी रोखठोक भाष्य केलेलं आहे. धम्मशील सावंत, न्यूज ब्युरो, रायगड, कोकण.